ज्ञानयतात जाणून करा नेहमी कमी ज्ञानंद गतगतुगन्मदिन विरंजित नमवजी भूमभूरयम्मा पुरुषानो तथा वेदता मधुकृति रक्षिता जीवानो मध्यारे विघता युगन्तो आदित्यो रजतिरन्तर्चुम्मदितिर्माता सपिता सपुत्रः कुंते सुता पालनम एताभागवत पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतं पुण्यात् मंगलम वधवरं शुभं भवतु सावधान पार्वती परमेश्वर चिंतन सावधान गुरुश्वर भगवान चिंतन सावधान स्वातंत्र्य एकचित्त भगवान की ज्यांनी पुण्य आहे राज्यातील त्यांनी कृपयातून गुरुजीजवळ आणून दिली गुरुजीजवळ त्यांच्याकडे नाही ज्यांनी पैसे टाकले असून त्यांनी मारले ज्यांनी वस्त्र आहे राहिला असून त्यांनी आला का हो अरे मध्ये का फोन आला अध्यक्ष श्री योगेश्वर पंडित व मंगल मातारे ट्रस्ट अंबाजी आजचा या आमच्या कुलदैवताचा शुभविवाह आज आम्ही संपन्न करत आहोत माता अंजनी माता दशांतिनी आणि श्री योगेश्वर भगवान यांचा कुलदैवताचा शुभविवाह आज 1 मार्च 2024 दुपारी 12:20 वाजता आम्ही करायचं योजित होतं त्या अन्वये आम्ही सर्व समाज बांधव एकत्र झालेला आहे आणि आमच्या सर्व समाज बांधव भगिनीच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत मंगलमय रीतीने साजरा झालेला आहे आम्ही गेल्या 2018 पासून 8 वर्षापासून आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत आणि आमच्या भगवंताचा जन्म जो ऑगस्टमध्ये असतो श्रावणामध्ये तो पण आम्ही मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असतो आणि आजच्या या शुभदिनी सर्व समाज बांधवांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला
लावून सभा वाढवली आणि आपल्या दैवताच्या कौतुकासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. त्यांची सर्वांना जाग आहे, सर्वांना आशीर्वाद आपोआप मिळतात आणि पूर्ण वर्षभर आपण पुढच्या वर्षीची वाट पाहत असतो आणि असंच वर्ष आपण आपल्या भगवंताचं कुलदेवताचं विवाह साजरा करण्यात आपल्याला श्री देवीचे भगवान खूप आपल्याला शक्ती द्यावं आणि आमचं ट्रस्ट जे आहे 11 लोकांचं आमची टीम एकदम हे उंचीने काम करत आहे आणि आमच्या सर्व जबाबदाऱ्या आम्ही 3 दिवसापासून सर्व व्यवस्था करत आहोत आणि कोणाचाही आम्ही या प्रसंगी कोणालाही काही 1 रुपया न मागता आम्ही हा उत्सव साजरा करतो. या प्रसंगी आम्हाला महाप्रसादासाठी श्री शशिकांत धावणे, विवेक धावणे यांच्या कुटुंबाने आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते विवेक धावणे आणि हे बाहेर लावे, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही शब्द दिला तर आम्ही जरी नसलो तर आमच्या वतीने हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला योग्य वाटत नाही, तथापि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही शब्द दिल्याप्रमाणे आम्ही करत आहोत आणि आमचा संस्कार जरी नाही आज नाही झाला तरी आम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तरी आम्ही या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की श्री विवेक धावणे, शशिकांत धावणे आणि त्यांचं पुष्पा धावणे, सुंदर धावणे यांचा सत्कार आम्ही दिवसभर उत्सवाच्या वेळेस करणार आहोत, जेणेकरून समोरच्यांना हे सर्व समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद वाटेल. त्यामुळे आपण त्यांचं पण या ठिकाणी काही शब्दरूपी आभार मानतो आणि आजच्या या शुभविवाह दिनी सर्व समाजबांधवांचे आभार मानतो. आमच्या टीमचं आम्ही सहकार्यात सर्वांचा आभार मानतो आणि अशी शक्ती आम्हाला देव. जय जीवेश्वर, जय माता. सुरेश लंगोटे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते आणि सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये सुद्धा प्रॅक्टिस करते. जिव्हेश्वरांचा जन्म हा महादेवांच्या जिव्हेपासून उत्पन्न झाले, त्याच्यामुळे त्यांचं नाव जिव्हेश्वर ठेवलं. आणि आमचं जे कुळ आहे ते महादेवांपासून तयार झालेलं आहे. जिव्हेश्वरांचं लग्न हे ब्रह्मदेवांची पुत्री माता अंगिनी, माता दशांगिनी यांच्याबरोबर झालेला आहे. आणि आमचा जो मेन व्यवसाय आहे तो पैठणी विणण्याचा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जिव्हेश्वर महाराजांचा उत्सव लग्न सोहळा उत्साहात साजरा केलेला आहे. मी एवढ्यासाठी बोलते की आज आम्ही हा जो कार्यक्रम करतोय तो आमच्या या सगळ्या समाज बांधवांच्या सहकार्याने करतो. नेहमी ते जे आम्हाला म्हणजे आनंद देतात आणि त्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त वाटतं आम्हाला की आम्ही काहीतरी करावं असं वाटतं. म्हणूनच त्यांचे सगळ्यांचे पहिले स्वागत, अभिनंदन. मंदिर व्यवस्थापक आहे आणि सर्व समाजबांधवांचं मंगल कार्यासाठी आल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. असं पुढे आम्हाला सहकार्य राहतो हीच तुमच्या विनंती करतो.